साताऱ्यात सिनेस्टाईल पाठलाग करत एकाचा खून करण्यात आलाय। पूर्व वैमानस्यातून प्रवीण बोडरे याच्यावर कोयत्यानं वार केलेले आहे। कराड तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। हल्लेखोर फरार झाले। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून 2 दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रवीण बोडरे यांच्या दुचाकीला धडक दिली। त्यानंतर प्रवीण बोडरे हा मुख्य रस्त्यावर दुचाकी सोडून एका लहान गल्लीमध्ये पळाला। मात्र त्या बोळात पुढील बाजूने आणि मागील बाजूने हल्लेखोरांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयत्याने हल्ला केलाय। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी दाखल झाले। याच संदर्भात अधिक माहिती घेत आहोत। आमचे प्रतिनिधी सुहास पाटील हे सध्या माझ्याशी संपर्कात आहे। सुहास, सविस्तर सांगा, नेमकं काय हे प्रकरण घडलेलं आहे? प्रणिता, कराड तालुक्यातील नांदलापूर गावच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून प्रवीण बोडरे याच्यावरती हल्लेखोरांनी हल्ला केला। सेनेस्टाईलने हा हल्ला केला। 2 दुचाकीवरून हे 3 जण आले होते व एका बळात दोन्हीकडूनही त्या प्रवीण बोडरेला गाठून त्याच्यावरती वार केले। वार करून हे 3 हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून या घटनास्थळावरती पोलिसांनी लगेच हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथकेही रवाना केले आहेत। मात्र संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। प्रियंका, सुहास, एवढं काय टोकाचं भांडण होतं की थेट हत्या केलेली आहे या प्रकरणात? या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे? प्रणिता, प्रवीण बोडरे व हल्लेखोर यांच्यात वारंवार भांडणे होत होती व त्याच भांडणाचा राग मनात धरून हल्लेखोरांनी प्रवीण बोडरे याच्यावरती हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। जी, धन्यवाद या सविस्तर माहिती